नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रताळे कशी भाजायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. पूर्वीच्या काळी चुली होत्या आणि त्याच्यामुळे चुलीच्या आपल्या विस्तवात आपण भाजत होतो, पण आता फ्लॅट सिस्टीममुळे चुली बंद झाल्यात. मग तव्यात आपण रताळ भाजायचा आहे, अगदी चुलीत भाजतो तसं. ते कसं भाजायचं त्याचा व्हिडिओ बघूया आपण. मध्यम आकाराची रताळ घेतलीत मी. ह्याच्यापेक्षा जरी जाड असलं तरी भाजते तव्यात. हे धुवून घेतलेत स्वच्छ. हे आता आपण तव्यात ठेवायची. बारीक गॅस करूनच भाजायची, थोडा वेळ लागतोय. एक 10 मिनिटं असं ठेवायचं. गॅस चालू केलाय पण बारीक आहे आणि याच्यावर आता झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी परत दुसरी बाजू भाजायची. दहा मिनिटं झालेले आहेत. रताळ ठेवले आपण भाजायला. आता एका बाजूनं भाजलेलं असते, दुसऱ्या बाजूनं भाजून दाखवायचं आहे. हे भाजायचं आहे. हे बघा असं भाजलं. हे असा कलर येतोय काळा. हे आता असं पलटून परत 10 मिनिटं ठेवायचं. छान भाजतात, मऊसूद मऊ व्हायला लागले इथं बघा. आता परत झाकून ठेवूया. रताळ पलटून आपल्याला 10 मिनिटं झाल्यात. आता दुसरी बाजू भाजल्या का बघूया. वास तर सुटलाय खमंग मस्त. भाजलंय बघा हे पण. आता दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं. वास आलाय म्हणजे रताळ आपलं भाजत यायला लागले. हे बारीक असल्यामुळे मऊ झाले बघा एकदम. आणि एक 10 मिनिटं ठेवूया आणि मग आपण कट करून बघूया. रताळ आपली भाजत कमी पूर्ण. छान मऊ झाले. तर हे मोडून बघूया आपण. गॅस बंद करते. गरम आहे. हे बघा वाफ निघालेली आणि छान असं शिजलेलं आहे. सगळी रताळ अशी आपली चांगली भाजलेली आहे. मोठं पण रताळ भाजलेलं आहे. हे बघा एकदम मऊसूत झालेलं आहे. असे आपण चूल जरी नसली तरी तव्यामध्ये रताळ भाजू शकतो. अशा प्रकारे तव्यामध्ये रताळ भाजून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.